गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण इतिहासाचा प्रथम सत्राचा शेवटचा पाठ पाहतो. त्याचं नाव होतं स्वराज्याचा कारभार. स्वराज्याचा राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या पद्धतींना प्राधान्य दिलं किंवा आपल्या स्वराज्यामध्ये कोणकोणत्या घटकांची स्थापना केली त्याचा आपण थोडक्यात अभ्यास पाहत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मग अशा स्वराज्याचा राज्यकारभार सुरळीत चालावा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी काही पद्धती त्या ठिकाणी अंमलात आणल्या. जसं अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळामध्ये आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कारभारासाठी 8 खाती तयार केली आणि त्या 8 खातीसाठी एक मंत्री नेमला. जसं अण्णाजी दत्त वगैरे काही प्रधान होते, अमात्य होते, सचिव होते. मग यांच्याकडे विशिष्ट प्रकारचा कारभार सोपवून दिला की तुम्ही राज्यकारभार सांभाळायचा आहे, तुम्ही पत्रव्यवहार सांभाळायचा आहे, तुम्ही जमा खर्च वगैरे बघायचा आहे, असं त्या ठिकाणी सांभाळून दिला. आणि त्यांची नेमणूक करणे, त्यांना पदावरून दूर करणे हा जो हक्क होता, हा हक्क त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना होता. ते सुद्धा शिवाजी महाराजांना जबाबदार असायचे. गुणी लोकांनाच आणि अनुभवी लोकांनाच त्यांनी त्या अष्टप्रधान मंडळामध्ये घेतलं होतं आणि त्यांना रोख रक्कम दिली होती. नंतर आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी सर्वात अगोदर शेतीकडे लक्ष दिलं. मग शेतीचा जर विचार केला तर शेती हा खेडेगावांचा मूळ कणा असतो, आर्थिक कणा असतो. मग शेतीची जास्तीत जास्त प्रगती कशी होईल यासाठी त्यांनी एका व्यक्तीला अण्णाजी दत्त यांना नेमून दिलं होतं की महसूल कसा घ्यायचा, रक्कम कशी ठरवायची. आणि अधिकाऱ्यांना पण सांगितली होती की जसा महसूल ठरलेला असेल त्याच्यापेक्षा जास्त महसूल कधीही शेतकऱ्यांकडून जमा करायचा नाही. नंतर त्यांना बैलजोड्या दिल्या, रासायनिक खते, बी बियाणे दिले. जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल याकडे शिवाजी महाराजांनी लक्ष केंद्रित केले. जर दुष्काळ आला किंवा प्रदेशाची हानी झाली तर अशा वेळेस शिवाजी महाराज त्या शेतकऱ्यांना कर माफ करून टाकायचे. नंतर तत्कालीन खेड्यांची अर्थव्यवस्थामध्ये पाहिलं होतं की खेड्यामध्ये इतर उद्योगधंदे असतात, त्यामुळे खेडं स्वयंपूर्ण होती. या खेड्यांचा जर विचार केला तर हे जी खेडी होती, हे खेडी एकमेकांना वस्तूंचा पुरवठा करायचे. म्हणजे शेतकरी आपलं अन्नधान्य त्या कामगारांना द्यायचे, कारागिरांना द्यायचे, ते कारागीर शेतकऱ्यांना अन्नाचा पुरवठा करायचे. शेतकरी जो अन्नाचा पुरवठा करायचे, कारागीर वस्तू द्यायचे, आणि शेतकरी जो अन्नाचा पुरवठा करायचे किंवा अन्नधान्याचा पुरवठा करायचे त्या कारागिरांना, त्याला बलूत असं म्हणतात. हे पण पाहिलं. व्यापारावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. जर कधी आपल्या राज्याची भरभराट आणायची असेल तर व्यापारावर, मग आपल्या राज्यामधील व्यापारी लोकांना त्यांनी संरक्षण दिलं. आपण ते मीठ तयार करणारे कोकण किनारपट्टीमधल्या लोकांचं उदाहरण पाहिलं की त्या लोकांना शिवाजी महाराजांनी कसं संरक्षण दिलं. आता आपल्याला बघायचं आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लष्कराची व्यवस्था कशी होती. तर शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये दोन दल होते. एक होतं पायदळ आणि एक होतं घोडदळ. जसं की तुम्ही आता भारताचा विचार केला तर भारतामध्ये 3 दल आहेत: भूदल, नौदल आणि वायुदल. भूदल जमिनीचं रक्षण करणारं, नौदल सागर किनारपट्टीचं रक्षण करणारं, आणि वायुदल आपल्या आकाश किनारपट्टीचं रक्षण करणारं, आकाशाचं रक्षण करणारं. अगदी त्याचप्रमाणे शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये सुद्धा 2 दल होती. एक होतं पायदळ आणि दुसरं होतं घोडदळ. वायुदल नव्हतं, कारण की तेवढी तांत्रिक प्रगती नव्हती, कोणीच त्याचा वापर करत नव्हता. मग पायदळ आणि घोडदळ. पायदळाचा जर विचार केला तर पायदळामध्ये विविध पदं असायची, जसं की हवालदार आणि जुमलेदार. पायदळामध्ये कोण असायचे? हवालदार आणि जुमलेदार. आणि पायदळाचा जो अधिकारी असायचा तो अधिकारी असायचा सरनौबत. कोण असायचा? सरनौबत. सरनौबत अधिकारी यांना सूचना द्यायचे आणि मग हे त्या ठिकाणी शत्रूंवर हल्ला करण्याचं काम करायचे. तर पायदळ असं होतं. त्याच्यामध्ये हवालदार होते, जुमलेदार होते आणि दोघांचे प्रमुख होते सरनौबत. नंतर हा सर्वोच्च अधिकारी असायचा पायदळामधला. नंतर दुसरं होतं घोडदळ, म्हणजे घोड्यांवर स्वार असलेलं सैनिक, घोडदळ. घोडदळांमध्ये 2 प्रकार होते. एक होता शिलेदार आणि दुसरा होता बारगीर. एक होता शिलेदार आणि दुसरा होता बारगीर. शिलेदार म्हणजे काय? शिलेदार म्हणजे ज्या व्यक्तीकडे, ज्या सैनिकाकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे शस्त्र असायचे, ज्या सैनिकाकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचं शस्त्र असायचे
अशा सैनिकास शिलेदार असं म्हटलं जायचं. असा घोडस्वारास शिलेदार असं म्हटलं जायचं. आणि ज्या सैनिकाकडे स्वतःचा घोडा नसायचा किंवा स्वतःचं शस्त्र नसायचं, त्यांना शस्त्राचा पुरवठा आणि घोडाचा पुरवठा हा जो बारकीर असायचा, या बारकिराकडे स्वतःचं सैन्य नसायचं, स्वतःचं शस्त्र नसायचं, स्वतःचा घोडा नसायचा, अशा व्यक्तीला, अशा सैनिकाला शासनाकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून शस्त्राचा पुरवठा आणि घोडदळाचा पुरवठा होत होता. आणि या बारकिरांची संख्या सैन्यामध्ये जास्त होती. शिलेदार खूप कमी होते, कारण की स्वतःकडे घोडा असणे, स्वतःकडे शस्त्र असणे ही त्यावेळेस थोडीशी अवघड गोष्ट होती, म्हणून त्यांची संख्या कमी होती आणि बारकिरांची संख्या जास्त होती. आणि घोडदळाचा जो प्रमुख असायचा, जसं पायदळाचा प्रमुख तसा घोडदळाचा पण सर्वोच्च अधिकारी असायचा, प्रमुख असायचा, त्याला पण सरनोबतच म्हणायचे. म्हणजे दोघांचे जे प्रमुख असायचे, पण पायदळाचा जो सर्वोच्च प्रमुख असायचा हा सरनोबत वेगळा, पायदळाचा सरनोबत वेगळा आणि घोडदळाचा सरनोबत वेगळा. तर हे सर्वोच्च अधिकारी होते दोघांचे, फक्त नाव सेम आहे. मग असे काही उदाहरणं आहेत की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये काही सरनोबत प्रख्यात आहेत घोडदळातले. त्याच्यामध्ये एक आहे नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. हे घोडदळामधले सरनोबत आहेत. कोण कोण? नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे घोडदळामधले सरनोबत होते, प्रख्यात असे सरनोबत. असं होतं हे लष्करी व्यवस्था. लष्करी व्यवस्थेमध्ये सांगितलं तुम्हाला, पायदळ होतं, घोडदळ होतं. पायदळमध्ये हवालदार, जुमलेदार, घोडदळमध्ये शिलेदार आणि बारगीर. शिलेदारमध्ये स्वतःचं सैन्य, स्वतःचं शस्त्र आणि घोडा, स्वतःचं शस्त्र घोडा नसणे बारगीर यांची संख्या जास्त होती. दोघांचे सर्वोच्च अधिकारी होते सरनोबत. आता आपल्याला बघायचं हेर खातं. आता दुसरा मुद्दा आहे हेर खाते. हेर खाते हे खूप महत्वाचं होतं. स्वराज्याचं जर रक्षण करायचं असेल, स्वराज्याचं शत्रूंपासून रक्षण करायचं असेल, तर मग हेर खाते खूप आवश्यक होते. कारण शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे हेर खाते करायचे, की शत्रू कुठपर्यंत आला किंवा आपल्यावर कोण हल्ला करण्यासाठी आतुर आहे, कोण त्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी इच्छित आहे, किंवा आपल्याला कोणत्या शत्रूपासून धोका आहे याची माहिती स्वराज्याला असणं आवश्यक होती, शिवाजी महाराजांना असणं आवश्यक होती. मग याची माहिती कोण जमा करेल? तर हेरेगीर असतील, हेर असतील. म्हणजे जे चलाख लोक होते, हे चलाख लोकांना ते हेर बनवायचे, गुप्त माहिती मिळवणे. आणि एखाद्या शत्रूपासून आपल्याला धोका आहे, त्यांची हालचाल कशी आहे, ही सगळी जमा केलेली माहिती ते शिवाजी महाराजांना सांगायचे, की आपल्यावर काही दिवसानंतर हल्ला होण्याची शक्यता आहे किंवा हे शत्रू आपल्यावर हल्ला करणार आहे. कारण त्यांच्या हालचालींवर माहिती ठेवण्याचं काम हे हेर करायचे. म्हणून हेर खात्याला खूप महत्वाचं स्थान शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होतं. मग त्यावेळेस शिवाजी महाराजांनी हेर खाते कार्यक्षम होण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती. ते होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक यांच्याकडे हेर खाते सोपवले होते. आणि बहिर्जी नाईक हे अतिशय चाणाक्ष, अतिशय चतुर, बुद्धिवान व्यक्ती होते. बहिर्जी नाईक म्हणजे ते शत्रूंची माहिती काढण्यासाठी पटाईत होते, शत्रूंची माहिती जमा करण्यामध्ये ते पटाईत होते. जसं की शिवाजी महाराजांनी 2 वेळेस सुरतेवर स्वारी केली. मग सुरतेच्या सगळ्या हालचाली, कोण प्रमुख येते, ते इनायत खान आहेत, त्याची सैन्य कसं आहे, ही सगळी माहिती, म्हणजे आपल्याला धनप्राप्ती कुठे होईल, संपत्तीची प्राप्ती कुठे येईल, ही सगळी माहिती या बहिर्जी नाईकने अगोदर मिळवली. आणि त्या मिळवलेल्या माहितीवरच मग शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केलेली दिसून येते. शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान होतं किल्ल्यांना. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्याच्या हातात किल्ले त्याची सत्ता असं म्हटलं जायचं. मग किल्ले शिवाजी महाराजांनी कसे निर्माण केले, किती खर्च केला, कोणकोणते किल्ले बांधले, ते आता पाहणार आहोत आपण किल्ले या मुद्द्यामध्ये. तर आता किल्ल्यांचा जर विचार केला तर मध्ययुगापासूनच किल्ल्यांना खूप महत्व होतं. जर किल्ला असेल तर किल्ल्यामध्ये राहून आजूबाजूच्या प्रांतावर लक्ष ठेवता येतं, हे आपण अगोदर पण पाहिलं होतं. म्हणून किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व होतं. ज्याचे किल्ले त्याची सत्ता अशी त्यावेळेस संकल्पना होती.
जर स्वराज्यामध्ये किल्ले असतील आणि जर एखादं शत्रूपासून परकीय सत्तेपासून जर आक्रमण झालं तर किल्ल्यामध्ये आश्रय घेऊन म्हणजे किल्ल्यामध्ये राहून जनतेचं रक्षण करता येतं, सोपं होतं असं शिवाजी महाराजांना वाटलं. म्हणून त्यावेळी शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त जास्तीत जास्त पैसा जर कोणावर खर्च केला असेल तो किल्ल्यांवर केला होता. कारण शिवाजी महाराजांना माहित होतं की आपले दुश्मन खूप आहेत, आदिलशाही आहे, नंतर मुघल सत्ता आहे किंवा इतर आहेत. मग हे आपल्यावर हल्ला केला किंवा आपल्या राज्यावर हल्ला केला तर आपण कुठे राहायचं, किल्ल्यामध्ये राहायचं, किल्ल्यामध्ये आश्रय घ्यायचा आणि तिथे राहून मग आपण आपल्या जनतेचं रक्षण करायचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी किल्ल्यांना जास्त महत्व दिलं. किल्ल्यांचा फायदा काय व्हायचा की एखाद्या शत्रूने आक्रमण केलं तर ते स्वतः त्या ठिकाणी राहायचे. नंतर किल्ल्यामध्ये अन्नधान्याचा साठा करता येत होता, म्हणजे तिथे खूप मोठी मोठी गोदाम असू शकतात राहत होती, मग अन्नधान्याचा साठा करणे. युद्ध उपयोगी वस्तू, यंत्र, साहित्य त्या ठिकाणी ठेवता येत होते. जर तुम्ही किल्ल्यांना भेट दिली असेल तर त्या ठिकाणी युद्ध उपयोगी काही तोफा होत्या, त्या तोफा अजूनही तिथेच आहेत. जर तुम्ही दौलताबाद वगैरे किल्ला पाहिला असेल, रायगड प्रतापगड वगैरे किल्ला पाहिला असेल तर तिथे युद्ध साहित्य ठेवलेलं आहे. म्हणजे किल्ल्यांचं महत्व खूप होतं. त्या ठिकाणी अन्नधान्याचा साठा पण ठेवता येत होता, युद्ध उपयोगी साहित्य ठेवता येत होतं, दारुगोळा किंवा दारुगोळ्यांचा साठा त्या ठिकाणी ठेवता येत होता. अशा प्रकारे या किल्ल्यांमध्ये खूप साहित्य ठेवत असल्यामुळे किंवा तिथून जनतेचं रक्षण करत असल्यामुळे किल्ल्यांना इतिहासामध्ये खूप महत्व होतं. हे शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये आपल्याला दिसून येतं. शिवाजी महाराजांनी एक आज्ञापत्र लिहिणारा एक व्यक्ती होता. त्यांनी या किल्ल्यांचं महत्व कोणत्या शब्दामध्ये केलेलं आहे बघा. हे राज्य तर तीर्थरूप थोरले, हे राज्य तर तीर्थरूप थोरले, कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले म्हणजे जनतेचं कल्याण किंवा जनतेचं रक्षण स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी गडावरूनच केलं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ते जर एखाद्या शत्रूने आक्रमण केलं, त्या शत्रूमुळे जर कधी तिथल्या जनतेला खूप त्रास झालेला असेल किंवा जनतेची हानी झालेली असेल तर मग शिवाजी महाराज गडावरूनच त्यांचं रक्षण करायचे, कल्याण करायचे असं त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला. रामचंद्र अमात्य यांचं हे वाक्य आहे. रामचंद्र पंत अमात्य यांचं हे वाक्य आहे की हे राज्य तर तीर्थरूप झाले थोरले, कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. तर अशा प्रकारे या किल्ल्यांचं महत्व खूप होतं. मग शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये किती किल्ले होते तर सुमारे 300 किल्ले होते. किती किल्ले होते? सुमारे 300 किल्ले. म्हणजे विचार करा किल्ल्यांना किती महत्व दिलं होतं शिवाजी महाराजांनी. आणि या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी म्हणजे ज्या किल्ल्यांची पडझड झालेली असेल अशा किल्ल्यांना ते दुरुस्त करायचे. जसं राजगडला दुरुस्त केलं होतं, ही पहिली राजधानी होती. नंतर त्याच्या दुरुस्तीसाठी ते खूप मोठा खर्च केला होता किंवा नवीन किल्ला बांधण्यासाठी त्यांनी खूप मोठा खर्च केला होता. असे एकूण किती किल्ले होते? 300 किल्ले होते. शिवाजी महाराजांनी स्वतः पैसा खर्च करून त्या ठिकाणी पर्वत रांगेवर किंवा आता बघा किल्ल्यांचे प्रकार पाहिले होते, जलदुर्ग, वनदुर्ग आणि गिरिदुर्ग. तर पर्वत माथ्यावर सुद्धा त्यांनी किल्ले तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ पर्वत माथ्यावर राजगड, प्रतापगड, पावनगड, राजगड, प्रतापगड, पावनगड असे किल्ले शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. डोंगरी किल्ले तयार केलेले आहेत. मग या किल्ल्यांचे 3 अधिकारी असायचे. एक असायचा किल्लेदार, दुसरा असायचा सबनीस आणि तिसरा असायचा कारखानीस. असे 3 अधिकारी राहायचे. कोण कोण? किल्लेदार, किल्ल्यांचं रक्षण करणारा, सबनीस त्याला मदत करणारा, कारखानीस कोण असायचा मग की किल्ल्यामध्ये जे धान्याचा साठा ठेवलेला असायचा, धान्याची कोठी असायची किंवा युद्ध साहित्य असायचं, त्याची देखभाल पाहणे, त्याची व्यवस्था पाहण्याचं काम हा कारखानीस करायचा. 3 व्यक्ती, किल्लेदार रक्षण करणारा, सबनीस त्याला मदत करणारा आणि कारखानीस म्हणजे कोण की किल्ल्यामध्ये जी धान्याची कोठी असायची किंवा शस्त्राचा साठा असायचा ते पाहणारा म्हणजेच कारखानीस. तर अशा प्रकारे ही किल्ले होते आणि किल्ल्यामध्ये स्वराज्यामध्ये किल्ल्यांना खूप महत्वाचं स्थान होतं. सुमारे 300 किल्ले निर्माण केलेले होते, काही दुरुस्त केलेले होते, त्याच्यासाठी खूप मोठा खर्च केलेला होता. कारण शिवाजी महाराजांना माहित होतं की ज्याच्या हातात किल्ले त्याची सत्ता. शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेचं रक्षण
कुठे राहून केलं होतं? किल्ल्यामध्ये राहून तिथून राज्यकारभार ते पाहायचे. मग शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याचा उल्लेख त्यांचा जो पुत्र आहे संभाजी महाराज, या संभाजी महाराजांनी जे बुधभूषण नावाचं ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक बुधभूषण मध्ये लिहून ठेवलेला होता की अमाप संपत्ती दिली विद्वान लोकांना, त्यांना घोडे दिले, हत्ती दिले किंवा सोन्याचे नाणे वगैरे खूप दिले. मग या बुधभूषण मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी कर्नाटक पासून तर बागलन देशापर्यंत शत्रूंना अभेद दुर्गज असे अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वतात उत्तुंग अशा शिखरावर जागोजागी बांधले होते, असं त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेले आहे की शत्रूंपासून रक्षण व्हावं, जनतेचं रक्षण व्हावं यासाठी सह्याद्री पर्वतामध्ये शिवाजी महाराजांनी किल्ले बांधलेले होते, असं बुधभूषण मध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहे. शिवाजी महाराज यांनी सागरी किनारपट्टीचं, पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी 8ही दिशांसोबत 4ही दिशांभोवती त्या ठिकाणी किल्ले बांधलेले होते, असा उल्लेख या बुधभूषण मध्ये संभाजी महाराजांनी केलेला दिसून येतो. मग हे जे किल्ले होते या किल्ल्यांमध्ये जसं सागरमाथ्यावर किल्ले बांधले होते तसं पाण्यामध्ये पण किल्ले बांधले होते, सागरी किल्ले त्यांना म्हणतात. मग ते सागरी किल्ले कोणते आणि ते कसे बांधले ते पाहू आपण आता. तर आता आपण दुसरं बघू सागरी किल्ले. जसं की किल्ल्यांमध्ये 3 प्रकार असतात, काही सागरी किल्ले असतात, काही वनदुर्ग असतात, जलदुर्ग. तसं जलदुर्ग हे शिवाजी महाराजांनी का तयार केले? कारण शिवाजी महाराजांना कोकण किनारपट्टीवर लक्ष केंद्रित करायचं होतं. कोकण किनारपट्टीमध्ये अरबी समुद्र असल्यामुळे, कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्र असल्यामुळे त्या ठिकाणी काही आरमारी होत्या, म्हणून त्यांच्या आरमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीज, इंग्रज वगैरे यांच्या काही आरमारी होत्या, जहाज होती त्यांची, लढाऊ जहाज, यांच्यावर काही नियंत्रण ठेवण्यासाठी जलदुर्गाला त्यांनी खूप महत्व दिलं. म्हणजे त्यांनी सागरामध्ये किल्ले बांधलेले, त्यांनी महत्व ओळखलेलं आहे की जलदुर्ग जर राहिली तर मग आपल्या स्वराज्याचं चांगल्या प्रकारे रक्षण करता येईल म्हणून. मग त्यांच्यापैकी एक उत्तम असा किल्ला बांधलेला आहे जलदुर्गांपैकी, तो म्हणजे मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला. हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. तुम्हाला उत्तर विचारलं जाईल की शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या सागरी किल्ल्यांमध्ये उत्कृष्ट सागरी किल्ला कोणता, तर तो होता मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला हा इतका भक्कम किल्ला होता की त्यांनी तो किल्ला जास्तीत जास्त भक्कम मजबूत होण्यासाठी किल्ल्याच्या बांधकाम करते वेळेस त्यांनी त्या किल्ल्याच्या पायामध्ये 5 खिंडी सिसे ओतले. सिसे म्हणजे एक धातू आहे की तो आपला पाय, जसं आपण एखादं घर बांधतो तर मग आपण पाया भरतो, पाया मोठ्या मोठ्या दगड्यांनी किंवा आपण सिमेंट वगैरे टाकून त्याच्या ठिकाणी तो पाया भक्कम करतो, म्हणजे ती इमारत भक्कम उभी राहावी. जर पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत, आणि पाया जर मजबूत नसेल तर मग इमारत पडण्याचा धाक असतो. आणि त्यातल्या त्यात मग सागरामध्ये किल्ला बांधणं म्हणजे किती जोखमीचं काम होतं. मग सागरामध्ये आपल्या किल्ल्याचा पाया जर मजबूत असेल तर किल्ला मजबूत असेल, म्हणून तो किल्ला मजबूत करण्यासाठी 5 खिंडी शिसे ओतण्याचं काम शिवाजी महाराजांनी या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये केला होता. म्हणजे सिंधुदुर्गचा किल्ला हा भक्कम होता. नंतर त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी, आता कोकण किनारपट्टीमध्ये सिद्धींच्या वसाहती होत्या, त्या कुठून आले काय आले आपण पाहिलेले आहे. मग सिद्धीला शह देण्यासाठी त्यांनी काय केलं तर राजापुरीच्या समोरच पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला पाहिला, पद्मदुर्ग नावाचा. तर राजापुरीच्या समोर त्यांनी पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला. मग या किल्ल्यांचं एका पत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे पद्मदुर्गाचा किल्ल्याचं, की पद्मदुर्ग वसून, म्हणजे पद्मदुर्ग हा किल्ला बांधून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. म्हणजे राजापुरीच्या उरावरी सिद्धी लोकांना शह देण्यासाठी दुसरा राजापुरी केली, असा त्याचा उल्लेख या पद्मदुर्गाचा आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आपलं किल्ल्यांचं महत्व ओळखून सुमारे 300 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केले. पण ते 300 किल्ले काही वनदुर्ग होती, काही गिरिदुर्ग होती आणि काही सागरी किल्ले जलदुर्ग होती. त्या जलदुर्गामध्ये सगळ्यात महत्वाचा किल्ला होता सिंधुदुर्ग किल्ला, कारण हा अतिशय मजबूत किल्ला होता. नंतर राजापुरी पद्मदुर्ग हा किल्ला का बांधला, कारण त्यांना राजापुरीच्या पद्मदुर्गावरूनच सिद्धींना शह द्यायचा होता, त्यांचा पराभव करायचा होता. मग आपण मागच्या वेळेसच पाहिलं होतं की शिवाजी महाराज यांनी पश्चिम किनारपट्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युरोपामधून आलेले जे काही
शत्रू म्हणण्यापेक्षा ते वखारी स्थापन करायला, व्यापार करायला आले होते इंग्रज लोक, डच लोक, फ्रेंच लोक. मग यांना शह देण्यासाठी त्यांनी आरमार तयार करण्यावर लक्ष दिलं. मग आरमार कसं तयार केलं ते आता आपण समजून घेऊ. मग पुढचा मुद्दा आहे आपला आरमाराचा. पाहू आपण आरमार म्हणजे काय. तर आता आरमार कसं तयार केलं, का तयार केलं आपण ते बघू. शिवाजी महाराजांनी पश्चिम किनारपट्टीवर स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, राज्य विस्ताराचा प्रयत्न केला. परंतु पश्चिम किनारपट्टीवर काही परकीय सत्ता भारतामध्ये आल्या होत्या, काही वखारी भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या. जसं गोव्याचे पोर्तुगीज लोकांनी त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती. जंजिरा किल्ल्यामध्ये सिद्धी लोक होते. नंतर सुरत आणि राजापूर या ठिकाणी इंग्रजांनी त्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या होत्या, सुरतला आणि राजापूरला. आणि हे जे लोक होते हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कायम अडथळा आणायचे. शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य स्थापन केलं तर आपल्याला या भागामधून जावं लागेल असं त्यांना वाटायचं. म्हणून ते स्वराज्य स्थापनेसाठी अडथळा आणायचे. कोण कोण? पोर्तुगीजमध्ये, गोव्यामध्ये होते पोर्तुगीज, जंजिरा किल्ल्यामध्ये होते सिद्धी लोक जंजिऱ्याच्या परिसरात, आणि सुरत आणि राजापूरमध्ये होते इंग्रज वखारवाले. मग यांच्या हालचालीला पायबंद घालण्यासाठी, यांच्या कार्यामध्ये जो अडथळा आणायचा त्या अडथळ्याला पायबंद घालण्यासाठी, पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन करण्याचं ठरवलं. शिवाजी महाराजांनी ओळखलं की ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र. शिवाजी महाराजांना माहित होतं की ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र असेल. मग हे महत्व ओळखून त्यांनी आरमार स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी आरमार मध्येच काय की सागरामध्ये जहाजांची निर्मिती करायची. तर मग त्या जहाजांमध्ये काही जहाजे लढाऊ असायची, म्हणजे तिथे सैन्य असायचे, तोफखाने वगैरे असायचे, आणि मग ते सागर किनारपट्टीचं रक्षण करायचे, समुद्राचं रक्षण करायचे. म्हणून म्हटलं जातं ज्याचा जवळ आरमार त्याचा समुद्र. मग शिवाजी महाराजांनी आरमार स्वतःचं जहाज त्या ठिकाणी तयार केले. जवळजवळ शिवाजी महाराजांकडे 400 जहाज होती. किती जहाज होती? 400. त्याच्यामध्ये 3-4 जहाज हे लढाऊ होती. मग त्या जहाजांचे नाव गुलाब, गलबत व पाल. गुलाब, गलबत व पाल ही लढाऊ जहाज होती शिवाजी महाराजांच्या आरमारीमध्ये. नंतर मग हे जहाज कुठे बांधली जायची? तर हे जहाज बांधली जायची कल्याण व भिवंडी यांच्या खाडीमध्ये. ते जहाज बांधली जायची. विजयदुर्ग आणि मालवण या ठिकाणी जहाजांची बांधणी केली जायची, जहाज तयार केली जायची. मग त्यावेळेस जहाजांचे जे अधिकारी होते किंवा आरमाराचे जे प्रमुख होते ते कोण होते? तर मायनाक भंडारी व दौलत खान हे शिवाजी महाराजांच्या आरमारीचे प्रमुख होते. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी समुद्र जिंकण्यासाठी, पश्चिम किनारपट्ट्याचं रक्षण करण्यासाठी आरमाराची स्थापन केलेली दिसून येते. तर आरमारामध्ये त्यांच्या जवळ किती जहाजे होती? 400 जहाजे होती. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र असं त्यांना माहित होतं. ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अडथळा आणणारे लोक, म्हणजे उदाहरणार्थ सिद्धी लोक, उदाहरणार्थ पोर्तुगीज लोक, उदाहरणार्थ इंग्रज, शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला अडथळा आणायचे, अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी, अशा लोकांचा पराभव करण्यासाठी त्यांनी आरमार तयार केलं होतं. लढाऊ जहाजींचं नाव सांगितलं गुलाब, गलबत आणि पाल. हे जहाज कुठे तयार केली जायची? कल्याण आणि भिवंडी यांच्या खाडीमध्ये. विजयदुर्ग आणि मालवण या ठिकाणी ते जहाज तयार केली जात होती. त्यांचे महानायक भंडारी व दौलत खान हे प्रमुख होते. तर आता आपल्याला या पाठातला शेवटचा मुद्दा बघायचा आहे, तो पाहू. शिवाजी महाराजांचं जर वर्णन पाहिलं आपण त्यावेळेस पाहिलं होतं की सैनिकांची हानी झाली होती, म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली होती. ज्यांनी चांगलं कार्य केलं होतं त्यांना बक्षीस दिलं होतं. अशा प्रकारे शिवाजी महाराज सैनिकांची काळजी घ्यायचे, अगदी त्याचप्रमाणे ते नागरिकांची पण काळजी घ्यायचे. म्हणून प्रजेच्या हिताची काळजी आपल्याला शेवटचा मुद्दा बघायचा आहे. शिवाजी महाराज हे इतर राजांप्रमाणे स्वार्थी राजे नव्हते. इतर राजे काय करायचे की शत्रूच्या ताब्यामधील प्रदेशावर आक्रमण करायचे, तो प्रदेश जिंकायचे, आणि तो प्रदेश जिंकला की त्या आजूबाजूच्या प्रदेशामधील लोकांवर कर घ्यायचे आणि आपली उपजीविका भागवायचे. कल्याण हो अथवा नको हो, तिथली जनता कशी का असे ना, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. पण त्यातले शिवाजी महाराज नव्हते. शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व असं होतं की इतर राजांप्रमाणे एखाद्या शत्रूवर हल्ला करायचा, तो प्रदेश जिंकायचा आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं, एवढी संकुचित वृत्ती शिवाजी महाराजांची नव्हती. शिवाजी महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे.
प्रजेला स्वातंत्र्य बनवणे हा शिवाजी महाराजांचा उद्देश होता, हेतू होता. म्हणजे आपल्या प्रदेशामध्ये जी जनता राहते, जी प्रजा राहते, त्या प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद लुटता यायला पाहिजे. कुणाचीही भीती त्यांच्या मनामध्ये राहायला नको, असं वातावरण हे शिवाजी महाराज निर्माण करायचे. म्हणजे जरी शत्रूच्या प्रदेशामध्ये जनता असेल आणि त्या शत्रूचा शिवाजी महाराजांनी पराभव केला असेल तर ती जनता आपलीच आहे, आता तो आपला भाग आहे हे मानून शिवाजी महाराज त्यांना स्वातंत्र्य देऊन टाकायचे. म्हणजे त्यांना स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद लुटता यावा हा उद्देश शिवाजी महाराजांचा होता. एवढंच नाही तर जनतेचं तर त्यांनी कल्याण केलंच, पण राज्यकारभार सुद्धा शिस्तबद्ध झाला पाहिजे, शिस्तबद्ध चालला पाहिजे याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. प्रजेच्या हितासाठी त्यांनी सर्वांगीण काळजी घेतली होती. जसं की आपण सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जर कधी एखादा दुष्काळ आला, शत्रूच्या आक्रमणापासून त्या प्रदेशाची खूप हानी झाली तर ती हानी भरून काढण्यासाठी ते स्वतःसाठी लक्ष केंद्रित करायचे. जसं की आपल्या पुण्याच्या प्रांतामधील भागामधील लोकांची हानी झाली होती शाहिस्तेखानाच्या स्वारीमुळे, म्हणून ती भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं. पण तिथल्या जनतेला त्यांनी त्रास दिला होता का? नाही. फक्त सुरतेमधली संपत्ती लुटून आणली आणि मग ते आपल्या लोकांच्या गरजा भागवल्या. म्हणजे जनतेचा खराखुरा स्वातंत्र्याचा आनंद त्यांना लुटता यावा याकडे शिवाजी महाराजांचं खूप लक्ष असायचं. मग त्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचं ते रक्षण करायचे, त्याचं भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर ते प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते असं म्हणतात. महाराज हे सत्ताधीश नव्हते, फक्त एक सत्ता करणारा व्यक्ती नव्हता, तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते. म्हणजे प्रजेचं हित जास्तीत जास्त कसं साधता येईल याकडे त्यांचं लक्ष होतं. हे त्यांच्या राज्यकारभारावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. तर अशा प्रकारे स्वराज्याचा राज्यकारभार कसा चालावा, अष्टप्रधान मंडळ कसं निर्माण केलं, शेतीवर त्यांनी कसं लक्ष केंद्रित केलं, शेतीवरच काय की त्यांनी व्यापार व्हावा यासाठी कसं, आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी लष्कराची स्थापना कशी केली होती, किल्ल्यांना किती महत्व दिलं होतं, सागरी किल्ले कसे बांधले होते, आरमार कसे तयार केले, लोकांची ते कशी काळजी घ्यायची, म्हणजे आपलं चांगलं राज्य त्यांनी कसं स्थापन केलं, त्याचा विस्तार कसा केला याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये दिला होता. तर अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला आहे. म्हणजे आपला टोटल सिलेबस हा प्रथम सत्राचा संपलेला आहे. याच्यावरच्या ज्या नोट्स असतील त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.